सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानी अमरेंद्र वैराग्याचे शिरोमणी बाबाजी चैतन्य शिष्य शिरोमणी श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा चतुर्थ चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्यांची महती विशद करत असताना संतांच्या संगतीचा अर्थातच संत सहवासाचा म्हणजेच संत विचाराचा फायदा सांगतात। विठ्ठला या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपल्या या बामणी नगरीमध्ये सुरू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व्यासपीठ प्रमुख परमार्थिक स्नेही आमचे काशीनाथ महाराज जवंजाळ नरसिंह पोकर्णीकर तथा रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा ज्यांच्या मुखार विंदातून आपण ही कथा आजपर्यंत 7 दिवस रसपान केली। महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांचे परमशिष्य अर्थातच या बामणी नगरीचे भूमिपुत्र परमार्थिक स्नेही रोहिदासजी महाराज मस्के बामणीकर यांच्या वाणीतून आपण कथा ऐकली आणि आजच्या या सप्तम दिनी ब्रह्मचैतन्य ब्रह्मभूत सद्गुरु मोतीराम महाराजांच्या गुरुनाम गुरु मारुती महाराज दस्तापूरकर मोठ्या महाराजांच्या वैराग्य मूर्ती श्री संत सोपान काका महाराज सातकर काकांच्या या संत परंपरेकडे बघूनच माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन रूपी सेवा आहे। विठ्ठला प्रतिवर्षाप्रमाणाचा चालत आलेला हा नियम आहे। ग्रामस्थ मंडळी अतिव श्रद्धेने श्रद्धापूर्वक अंतकरणाने हा नियम चालवतात। नामा मने केशी राजा केला नियम चालवी माझा। सर्वतः आपली श्रद्धा पूर्णतः झोकावून देत असताना आजच्या ह्या सप्तमी दिनी ज्या ग्रंथ संपदेतला मी अभंग तुमच्या समोर ठेवलाय ती ग्रंथ संपदा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायचा गाथा आहे आणि जगद्गुरु तुकोबारायचा गाथा म्हणजे सज्जन हो पंचम वेद आहे। वेद हे 4 आहेत, एक ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद। आणि संप्रदायाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला आपला पंचम वेद जर कोणता असेल तर तो तुकाराम महाराजाचा गाथा। मी तर माझ्या अल्पशा मतीनुसार एक असं या ठिकाणी विश्लेषण करील की तुकोबारायाचा गाथा हा पंचम वेदच आहे इतकंच नाही तर तुकोबारायाचा गाथा म्हणजे एक भक्तिशास्त्र सुद्धा आहे। भक्ती हा शब्द वापरत असताना भक्ती या शब्दाला मी एक जाणीवपूर्वक शब्द उच्चारलेला आहे जोडून, तो म्हणजे शास्त्र। शास्त्र कशाला म्हणतात? शास्त्र काय आहे? जे कधीच बदलत नाही ना त्याला शास्त्र म्हणतात। शास्त्र ही भूतकाळामध्येही बदलत नाही, वर्तमानातही बदललं नाही आणि शास्त्र हे भविष्यामध्ये सुद्धा बदलत नाही। एखाद्या वेळेस म्हणतोय आम्ही झालेला इतिहास घडलेला इतिहास बदलू शकेल, आता शास्त्र बदलत नाही।
भारतीय क्रिकेटपटूने या भारत क्रिकेट विश्वामध्ये शतकांचं शतक केलं त्या क्रिकेटपटूचं नाव आहे सचिन तेंडुलकर। संपूर्ण जगाला आनंद झाला, कारण सचिन तेंडुलकर नामक क्रिकेटपटूने शतकाचं शतक केलं। हे खऱ्या अर्थानं काय झाला, इतिहास झाला। परंतु एखाद्या वेळेस एखादा क्रिकेटपटू येऊ शकतो आणि 100 शतकाच्या पुढे एखादं शतक पटकावू शकतो, म्हणजेच घडलेला इतिहास झालेला इतिहास बदलू शकेल, परंतु शास्त्र बदलत नाही। या शास्त्राच्या बाबतीमध्ये विचार केला तर सज्जन हो, 1 पासून 100 पर्यंत जी अंकसंख्या आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 100 पर्यंत, या 1 पासून 100 पर्यंत असणाऱ्या एकत्रित अंकसंख्येला आपण सार्वत्रिक एक शब्द वापरतो, तो शब्द म्हणजे उजळणी। आणि उजळणीच्या नंतर जे सुरू होतात आपण त्याला काय म्हणतो, पाढे। मग या पाढ्याचा विचार केला तर पहिला पाढा कितीचा आहे, 2चा। बे 1 बे आणि बे 2 4। आपण सुशिक्षित आहात असं मला तुम्हाला विचारायचंय की आज 100 वर्षापूर्वी बेचा पाडा म्हणत असताना बे 2 किती होतं, 4 होतं। आता सध्या परिस्थितीमध्ये पोलीस पाटील बे 2 किती आहे, 4 आहे। - 2025 ला बे 2 किती असणार आहे, 4च असणार आहे। एक 100 वर्षांनी मला वाटतं जशी महागाईमध्ये वाढ होत चालली तशी या अंकसंख्येमध्ये बेरजेमध्ये सुद्धा काय व्हायला पाहिजे, वाढ व्हायला पाहिजे ना, नाही होणार। बे 2 4च हजारो वर्षाचा जरी कालावधी लोटला, जेव्हापासून शून्याचा शोध लागला तेव्हापासून आणि इथून पुढे हजारो लाखो वर्ष जरी लोटले तरी बे 2 4च राहणार। हे जसं गणिताचं शास्त्र आहे, जीव जसं शास्त्र आहे, केमिस्ट रसायन जसं शास्त्र आहे, तसं तुकोबऱ्याचा गाथा म्हणजे भक्तिशास्त्र आहे। विठ्ठला आणि याच गाथ्याचा विचार केला तर गाथ्यामध्ये महाराजांचे जवळपास 4092 अभंग आहेत। आणि 4092 अभंगाचा विचार केला तर 4092 अभंगाचे गाथ्यामध्ये प्रकरण आहेत। मग ते प्रकरण नेमके कोणते आहेत, नामाचा महिमा ज्या अभंगामध्ये गायलाय ते नामपर प्रकरण आहे। संतांचा महिमा ज्या प्रकरणामध्ये गायलाय ते संतपर प्रकरण आहे। देवासमोर जगद्गुरु तुकोबऱ्यानं करुणा भाकली, करुणापर प्रकरणातले अभंग आहेत। देवासमोर विनवणी केली, विनवणीचे अभंग आहेत। तुकाराम महाराजांनी देवाशी सलगी केली, त्याचं सुद्धा एक स्वतंत्र प्रकरण आहे। प्रेमयुक्त संवादानं जगद्गुरु तुकोबऱ्याने देवाशी प्रेमानं भांडण केलं, त्याचं सुद्धा एक स्वतंत्र प्रकरण आहे। फाग नावाचं प्रकरण आहे। अशा बऱ्याच प्रकरणापैकी कोणत्याही प्रकरणातला आपण अभंग सेवेसाठी घेतला, कोणत्याही प्रकरणातला आपण अभंग चिंतनासाठी घेतला, त्या कोणत्याही प्रकरणातला आपण अभंग जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी घेतला, त्या प्रत्येक अभंगाला सज्जन हो चरण असतात। आणि ते कोणते चरण अभंगाला 3 आहेत, कोणता अभंग 4 चरणाचा आहे, कोणता अभंग 5 चरणाचा आहे, गाथ्यामध्ये कोणता अभंग 6 चरणाचा आहे, तर गाथ्यामध्ये कोणता अभंग 100 101 चरणाचा आहे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। चाहे अभंग किती जरी मोठा असला त्या अभंगाला चरण असतात। आणि आता नीट ऐका, त्या प्रत्येक चरणाला 2 सत्र असतात।
शाळेमध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये शिकवणीचे जसे 2 सत्र असतात, म्हणजेच दीपावलीच्या अगोदर अर्धा अभ्यास शिकवला जाते त्याला प्रथम सत्र म्हणतात, आणि उर्वरित अभ्यास दीपावलीच्या सुट्टीच्या नंतर शिकवल्या जाते त्याला द्वितीय सत्र म्हणतात. तसं अभंग आहे, अभंगाचे चरण आहेत आणि अभंगाच्या प्रत्येक चरणाला 2 सत्रच आहेत, परंतु त्याचे नावं मात्र बदलू नयेत. अभंगाच्या चरणाच्या पहिल्या अर्ध्या तुकड्याला, अर्थातच अर्ध्या डिव्हिजनला, अर्थातच अर्ध्या पहिल्या विभागाला पूर्वार्ध असं म्हणतात आणि उर्वरित विभागाला उत्तरार्ध म्हणतात. विठ्ठला आणि हा जो अभंग मी इथं सेवेसाठी गायलाय, या अभंगाचं आपण पहिलं चरण जर अवलोकित केलं आणि या पहिल्या चरणाचा जर आपण पूर्वार्ध जर पाहिला तर बघा अभंगाची सुरुवात कशी आहे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. पूर्वार्धामध्ये एक प्रामुख्याने शब्द निदर्शनास येतो, तो शब्द म्हणजे आहे कपाळ, आणि त्या पाठोपाठच प्रामुख्याने निदर्शनास शब्द येतो, तो शब्द म्हणजे आहे सरिसा. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. सरिसा या शब्दाचा अर्थ आहे सोबत. स आहे बरं, सुरुवातीला स आहे, मध्ये र आहे आणि शेवटी सुद्धा सच आहे. सरिसा, सरिता नाही, सरिता या शब्दाचा अर्थ होते नदी. सरिसा या शब्दाचा अर्थ आहे सोबत. आणि तुकोबरायाची ही भाषा प्रतिभाषा बोलत असताना तुकोबराय म्हणालेत, आपण जिथंही जातो तिथं जात असताना आपलं कपाळ आपल्या सोबत आहे. महाराज कपाळ सोबत आहे असं सांगत असताना आम्हाला एक सांगा, कपाळ नेमकं म्हणतात कशाला? कपाळ कोणतं आहे? माणसाच्या मानवी शरीराचा विचार जर केला, कपाळ म्हणतात कशाला? ही भोवई आहे, या भोवईच्या वरती केस आहे, हे डोकं आहे, फेट्यानं माझं झाकून गेले, डोक्याच्या वरती सुद्धा केस आहेत. या भोवईच्या आणि या डोक्याच्या वरती या केसाच्या मधलं हे रिकामी जेवढी जागा आहे, आपण मला खरं सांगा निमूटपणे सहजपणे आपण त्याला काय म्हणतो? कपाळ म्हणतो. आपण जे गंध लावतो, गंध कशा लावतो? कपाळावर लावतो. मग कपाळ काय आहे? तर कपाळ हे माणसाच्या मानवी जीवनाच्या या शरीराच्या अवयवाचा एक अविभाज्य घटक आहे. आणि माणसाच्या शरीराचा कपाळ हा एक अविभाज्य घटक असताना माणसाचं शरीर जिथंही जाईल तिथं त्या माणसाच्या शरीराच्या सोबत माणसाचे अवयव गणेश मामा जातच असतात. मी आता गंगाखेडून आपल्या बामणीमध्ये आलो, मला खरं सांगा माझं शरीर गंगाखेडून कुठं आले? बामणीमध्ये आले. मग मला सांगा पाहण्याचे जे माझे नेत्र इंद्रिय आहेत शरीराच्या कुठं आली? सोबतच आली. गणेश मामा मंदापूरहून बामणीमध्ये आले, म्हणले बाबा मोटरसायकलवर यावं लागले, जावं लागले, कानाला येता जाता वारं लागल म्हणून श्रवण इंद्रिय तुम्ही घरी ठेवले का? नाही ना. श्रवण इंद्रिय सुद्धा शरीर बामणीमध्ये आलं, त्या शरीराच्या समवेत शरीराचे श्रवण इंद्रिय सुद्धा कान सुद्धा आले, हात नावाचे इंद्रिय शरीराच्या समवेत आले, सोबत आले, पाय नावाचे अवयव शरीराच्या सोबत आले. मग माणसाचं मानवी शरीर जिथंही जाईल तिथं माणसाच्या मानवी शरीराच्या समवेत माणसाच्या अवयवर जर जात असतील तर कपाळ एक मानवी शरीराच्या एक अवयवाचा अविभाज्य घटक आहे. मग कपाळ सुद्धा माणसाच्या शरीराच्या कुठं जाणार? सोबतच जाणार. महाराज आम्हाला समजतंय, कळतंय, आम्ही अज्ञानी नाहीत. मग एवढं समजत असताना सुद्धा तुकाराम महाराज आपण जेथे जावे तेथे कपाळ सरीसे आताश असा शब्द प्रयोग तुम्ही का करत आहात? तुकाराम महाराज म्हणले बाबा कपाळ या शब्दाचा अर्थ घेत असताना इथं हे कपाळ म्हणजेच लक्षार्थानं न घेता, कपाळ या शब्दाचा अर्थ इथं वाच्यार्थानं न घेता कशानं घ्यायचा आहे? लक्षार्थानं घ्यायचा आहे. कारण जिथं वाच्यार्थ जुळल्या जात नाही तिथं लक्षार्थ घ्यावं लागत असते. ऑफिस खराब झालं तर ऑफिसमध्ये धुरळा झालता, आणि ऑफिसमध्ये धुरळा झालता म्हणून त्या ऑफिसच्या मालकानं अर्थातच त्या साहेबानं त्या नोकराला सांगितलं, म्हणले आपलं ऑफिस साफ झालंय, ऑफिस साफ कर. आणि नोकराला सांगितलं ऑफिस साफ केल्याच्या नंतर कचरा निघल, आणि निघालेला कचरा माणूस बघून टाक बरं, काय हरकत नाही म्हणला साहेब.
त्यानं ऑफिस साफ केलं, कचरा निघाला आणि कचरा निघाल्याच्या नंतर निघालेला कचरा टोपल्यात भरला आणि ते टोपलं घेऊन दुसऱ्या मजल्यावर गेलं आणि ते टोपलं असं डोसक्यावर घेऊन माणूस केव्हा येते याची वाट बघू लागलं. विठ्ठला आलं माणूस की माणसाच्या अंगावर कचरा टाकला. आता माणसाच्या अंगावर कचरा टाकल्याच्या नंतर मला खरं सांगा, त्याला असे फुलं पडल्यावर वाटलं असेल का? त्यानं गर्दा केला आणि म्हणले, हो साहेब, तुमच्या त्या नौकराला काय समजून सांगा ना तुमच्या सेवकाला. म्हणले काय झालं? अहो म्हणले त्यानं कचरा अंगावर टाकला. बोलून घेतलं म्हणले, हे इकडे काय केलंस, तुला काय सांगितलं होतं? ते सेवक म्हणला, साहेब मी तुम्ही जसं सांगितलं तसं केलं. काय केलंस? म्हणजे तुम्ही म्हणला होतात माणूस बघून काय टाक, कचरा टाक. टाकला का? म्हणले टाकला. अरे माणूस बघून कचरा टाक तुला मी म्हणलो होतो, म्हणजे काय माणसाच्या अंगावर टाक म्हणलो होतो का? विठ्ठला मग वाच्यार्थानं खऱ्या अर्थानं कपाळ या शब्दाचा अर्थ या अभंगामध्ये न घेता कपाळ या शब्दाचा अर्थ इथं लक्षार्थानं घ्यायचा आहे. आणि लक्षार्थानं कपाळ या शब्दाचा अर्थ घेत असताना सज्जन हो, कपाळ म्हणजे काय? तर कपाळ म्हणजे प्रारब्ध. विठ्ठला कपाळ म्हणजे प्रारब्ध. आणि हे प्रारब्ध आपण जिथंही जातो तिथं तुकोबाराय म्हणालेत आपल्या कुठं असणार आहे? सोबत असणार आहे. जिथंही आपण जातो तिथंही आपलं प्रारब्ध हे आपल्या सोबत असणार आहे. कारण या प्रारब्धाच्या बाबतीमध्ये सज्जन हो, इथं बसलेल्या प्रत्येकाला प्रारब्ध आहे. थोडस पुढे जाऊन बोलू. इथं बसलेल्या प्रत्येकाला प्रारब्ध आहे म्हणण्यापेक्षा सज्जन हो, प्रारब्ध हे दगडाला सुद्धा आहे. प्रारब्ध कशाला आहे? दगडाला सुद्धा प्रारब्ध आहे. एकाच खाणीमध्ये तयार झालेले दगड असतात आणि एकाच खाणीमध्ये तयार झालेले दगड असताना एक दगड त्या मंदिराच्या पायरीला विराजमान होते आणि त्याच खाणीतला दुसरा दगड अयोध्येमध्ये मंदिरामधल्या राम मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये विराजमान होते. कारण का सज्जन हो, खाणीमध्ये तयार झालेल्या दगडाचं त्या पद्धतीनं त्या दगडाचं काय समजायचं? आपल्याला प्रारब्ध समजायचंय. सज्जन हो, खाणीतल्या निर्जीव दगडाला जसं प्रारब्ध आहे, आता हे माझ्या गळ्यामध्ये तुम्ही हे फुलाचा हार घातलाय आणि हे हारामध्ये तुम्ही फुलं खऱ्या अर्थानं गुंफलेली आहेत आणि हे हार गुंफलेले असताना या हारामध्ये जे फुलं ओवलेले आहेत ना सज्जन हो, ह्या फुलाला सुद्धा प्रारब्ध आहे. विठ्ठला हे जे फुलं आहेत ना, हे फुलं एकाच झाडाचे असतील. चला नसू द्या एका झाडाचे फुलं, एका झाडाचे नसले तर कमीत कमी हे फुलं एका बागेतले तर असतील. आणि एकाच बागेतली फुलं असताना काही फुलं हाराच्या रूपानं माझ्या गळ्यात आहेत, काही फुलं हाराच्या रूपानं मारुत्र्याच्या गळ्यात आहेत, काही फुलं हाराच्या रूपानं विनेकराच्या गळ्यामध्ये असतील आणि ह्याच बागेतील काही फुलं पायंदळी आहे. ते त्या फुलाचं काय म्हणावं लागणार आहे? प्रारब्ध म्हणावं लागणार आहे. कारण या प्रारब्धाच्या बाबतीमध्ये सज्जन जसं दगडाला प्रारब्ध आहे, जसं फुलाला प्रारब्ध आहे, तसं इथं बसलेल्या प्रत्येक मंडपातल्या मनुष्याला सुद्धा प्रारब्ध आहेच. विठ्ठला
पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय देते. सजन हो, जसं दगडाला प्रारब्ध आहे तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा प्रारब्ध आहे. ऐका, आपण जन्माला आलोत ना, जन्माला आल्याच्या नंतर 5वीच्या दिवशीच आपण मागील जन्मामध्ये जे कर्म केले त्या संपूर्णतः कर्माचा हिशोब होते. केले कर्म झाली तेची भोग आली, उपजले मेले ऐसे किती. जे मागील जन्मामध्ये आपण कर्म केलंय ते प्रारब्धानुसार आपल्याला भोगाव लागतंयच. ज्ञानोबा तर म्हणले, एकदा का ती कर्मरेषा आपल्या कपाळावर लिहिली, कोणी जरी आली तर त्याला मोडता येत. नामा मने कर्म रेखा कर्म रेखा देवादिका चुके ना. या कर्माच्या बाबतीमध्ये सज्जन हो, कर्म हे कोणाला चुकले. काल लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले. हात लावू नका बरं माईकला, हात सोडा बरं, हात शिटी वाजे. काल लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोनेने. आता रविदास महाराजांना जे प्रमाण म्हणलं, नामा म्हणे कर्म रेखा. तुम्ही आम्ही तर सामान्य जीव आहोत, तुम्ही आम्ही सामान्य पामर आहोत, तुम्हाला आम्हाला हे कर्म चुकलं नाही. नामदेव महाराज म्हणले, देवादिकाला हे कर्म चुकलं नाही. कर्मे दशरथ कर्माच्या बाबतीमध्ये हे प्रारब्ध देवादिकाला चुकलं नाही. कर्म रेखा रेटळीना बाण लागला जगज्जीवना, कृष्णे सांडिल्या गोपांगना, ते नारायणा प्रारब्ध. या कर्माच्या बाबतीमध्ये हे प्रारब्ध देवादिकाला चुकलं नाही. कर्म रेखा
कर्मरेखा आणि ब्रह्मादिका न चुके ब्रह्मादि न चुके ब्रह्मादिका. देवादिकाला चुकलं नाही. परियेसी गभारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर भिल्ले बिंदिले शारंगधर झाला पुरंदर शस्त्र नयन कर्मे मनमत झाला से राख कर्मे चंद्राशी घडला दोष. या कर्माच्या बाबतीमध्ये देवादिकाची सुटका झाली नाही. देवादिकाची सुटका झाली नाही. देवाच्या बापाची सुटका झाली नाही. कर्मे दशरथ योगे मेला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षयो पावला वियोग घडला सीता देवी. या कर्माच्या बाबतीमध्ये दशरथ राजाचा जे खऱ्या अर्थानं पुत्राविना जे मृत्यू आहे, श्रावण बाळाच्या मात्या पित्याचा काय आहे? शापच आहे. मग पुत्राविना जर खऱ्या अर्थानं देह त्याग करावं लागला असेल तर हे पूर्वजन्मीचं काय म्हणावं लागणार आहे? प्रभू रामचंद्राच्या अवताराचा जर विचार केला रोहिदास महाराज, प्रभू रामचंद्राचा जो अवतार आहे तसं पाहिल्याच्या नंतर वृंदेचा शापच आहे. वृंदा म्हणजे जालिंदर नावाच्या राक्षसाची कोण आहे? पत्नी आहे. वृंदा म्हणजे जालिंदर नावाच्या राक्षसाची पत्नी आहे. आणि ती वृंदा नावाची जी जालिंदर नावाची राक्षसाची जी बायको आहे, पत्नी आहे, ती महान पतिव्रता आहे. जालिंदराचं नाव घेतलं, अर्थातच राक्षसाचं नाव घेतलं की पाप लागत आहे म्हणून, आणि राक्षसाच्या मंडळीचं नाव घेतलं की पुण्य लागत आहे. अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्यम महापातक नाशनम. कारण का तर त्या वृंदेचं पातिव्रत्य एवढं होतं. कार्ये दाशे रतमवेशा भोजने जनने समा विपत्सु मंत्रिणे प्रोक्ता सारमान रमा रमा. कारण आपल्या पतीची मनोभावे सेवा करत असताना कार्यामध्ये संकटामध्ये जे समर्थपणे साथ देते ती खऱ्या अर्थानं पतिव्रता आहे. आपल्या नवऱ्याला जर दुःख झालं तर नवऱ्याच्या दुःखामध्ये सामील होऊन त्या दुःखामध्ये जर आपल्या पतिदेवाच्या डोळ्याला जर पाणी आलं तर आपलं पदर घेऊन नवऱ्याची जी डोळे पुसते ती महान पतिव्रता आहे. आपल्या नवऱ्याला जर भूक लागली तर ती भूक लागल्याच्या नंतर माते समान जी घास भरवते की नाही ती महान पतिव्रता आहे. आणि त्या पातिव्रतेचं सामर्थ्य एवढं होतं की ते सामर्थ्य जालिंदराला अवगत झालं होतं. आणि तोच जालिंदर भगवान शंकराला पराभूत करायला घालता. इतकंच नाही, पराभूत होण्याची भगवान शंकराला वेळ जवळ आलती. भगवान शंकराला वाटलं मी देवादिदेव आहे, महादेव आहे, आणि पराभूत होत असताना मला माझा पराभूत कोण करायला? एक साधा राक्षस आहे. आणि त्या राक्षसाकडून मला पराभूत जर व्हावं लागत असेल तर पराभूत होण्यामाग नेमकं सामर्थ्य कोणाचं आहे? तर ओळखलं भगवान शंकरानं हे सामर्थ्य राक्षसाचं नाही, त्याच्या पत्नीच आहे. काय करावं लागणार आहे? भगवान विष्णूला प्रार्थना केली. आणि भगवान विष्णूला प्रार्थना करून भगवान शंकर म्हणले बाबा काही बी करावं लागतंय आणि त्या वृंदेचं पातिव्रत्य नष्ट करावं लागते. भगवान विष्णूनं जालिंदराचं रूप घेतलं आणि जालिंदराचं रूप घेऊन वृंदेला स्पर्श केला. आणि स्पर्श जर खऱ्या अर्थानं परपुरुषाने स्त्रीला केला तर तिचं पातिव्रत्य नष्ट होतंय. मग काय झालं? पातिव्रत्य इकडं नष्ट होणं आणि तिकडं जालिंदराचा भगवान शंकरानं काटा काढणं. आणि ते खऱ्या अर्थानं जालिंदर राक्षस मेल्याच्या नंतर सांगायची सुद्धा गरज पडली नाही वृंदेला. तिनं ओळखलं आणि ओळखल्याच्या नंतर राग आला. राग आल्याच्या नंतर मग ती वृंदा म्हणते ए तू कोण आहेस? आत्ताच्या आत्ता तुझ्या रूपामध्ये प्रगट होय, नाही जर प्रगट झाला ना मी तुला शाप देईल. भगवान विष्णू अवतीर्ण झाले, रूपात प्रगट झाल्याच्या नंतर ती वृंदा मंडळी देवा अन्याय केला श्री तू आमच्यावर.
घोर अपराध केलास, राग अनावर झाला नाही त्यावरून त्याने शाप दिला. मी आणि माझे पतिदेव एकत्र राहत असताना, एका मनानं राहत असताना आज माझा आणि पतीचा तू काय केलास, वियोग केलास. मग एक ध्यानात ठेव, तुला सुद्धा तुझ्या पत्नी विना काय करावं लागणार आहे, तुला जीवन जगावं लागणार आहे. म्हणून पुढील अवतारामध्ये भगवान विष्णूला अर्थातच देवाला जे राम अवतारामध्ये सीताई साहेबाचा जे वियोग घडलाय त्याला जबाबदार काय आहे तर कर्म. विठ्ठला चला या कर्माच्या बाबतीमध्ये किंबहुना मागील जन्मामध्ये जे कर्म केलंय या कर्माच्या बाबतीमध्ये जे जे असेल प्रारब्धी ते न कर्म चुकेल ते न चुके कर्म कधी. जे जे लिहिले प्रारब्धी असेल ते न चुके कर्म कधी होणार. सारखी बुद्धी कर्म रेखा रेटळे ना हे चौकड आहे. म्हणून तू मामाला त्यानं सांगितलं, मामानं म्हणलं विठाला जे जे असेल प्रारब्धी ते कर्म न चुके कधी होणाऱ्या सारखी बुद्धी कर्म रेखा रेटळेना. या कर्माच्या बाबतीमध्ये सज्जन हो, हे कर्म देवादिकाला चुकलं नाही. परंतु आता थोडंसं पुढे जाऊन बोलतो. सज्जन हो, कर्म हे प्रारब्ध देवाला चुकलं नाही, परंतु एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. त्या देवाची कृपा ज्याच्यावर झाली ना त्याला ते प्रारब्ध चुकवता आलं. बरं ते प्रारब्ध चुकवत असताना भगवान श्रीकृष्ण आणि सुदामजी शिकायला सोबतच होते. आणि दोघ जण शिकायला सोबत असताना दोन विद्यार्थी जर सोबत शिकायला असले तर शिकायला सोबत असले म्हणून काय झालं, एखाद्या लेकराला व्यवस्थित टाइमच्या टाइमला सगळ्या वस्तू मिळतात आणि एखाद्याला मिळत नाही. 14 विद्या 64 कला भगवान श्रीकृष्णानं हस्तगत केल्या आणि शिक्षण परिपूर्ण झाल्याच्या नंतर गुरु महाराजाला हात जोडले. बघा शिक्षणाची प्रणाली सुद्धा, शिक्षण शिकत असताना जे शिक्षण घेतलं, जे शिक्षण शिकलं ते म्हणजे 14 विद्या आणि 64 कला. प्रभू रामचंद्राच्या काळातलं शिक्षण, भगवान श्रीकृष्णाच्या काळातलं शिक्षण, हे शिक्षण ज्यानं शिकलं ते माणूस उपाशी मरत नव्हता. म्हणून एक कला जर हस्तगत केली, एक कला, तर आम्ही उपाशी मरण. ही बोलायची कलाच आहे. या कलेच्या माध्यमातून आता हे दोघ जण मृदंग वाजवायले, आमचा माऊलीन कृष्ण महाराज. या कलेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांची प्रसिद्धी आहे. मला खरं सांगा, कृष्ण महाराज आपण उपाशी आहेत का? अजिबात नाही. गायनाची सुद्धा कलाच आहे. 64 कला 14 विद्या हस्तगत केल्याच्या नंतर प्रत्येकाला काम लागत होतं. आज शिक्षण प्रणाली खऱ्या अर्थानं शिकत असताना शिक्षण भरपूर शिकलंय, परंतु शिक्षण शिकूनही बऱ्याच विद्यार्थ्याला हाताला काय नाही, काम नाही. परंतु 14 विद्या 64 कला जर हस्तगत केल्यानं माणसाच्या प्रत्येकाच्या हाताला काम राहत होतं.
स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, कोणी न देखे डोळा, नामाच्या चिंतने भय सुटले कळी काळा, झाले राम राज्य काय उने आम्हाशी, धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हैसी. 14 विद्या 64 कला शिकत असताना शिक्षण परिपूर्ण झालं. गुरुला हात जोडले. गुरु महाराज मी आता वापस द्वारकेकडे निघालो आणि चलता चलता जाता जाता मी तुम्हाला गुरु दक्षिणा म्हणून काय देऊ. त्या गुरुच्या डोळ्याला पाणी आलं. ते गुरु महाराज म्हणू लागले, कृष्णा तू सोबत राहत होतास ना, शिकत होतास ना, तेच आनंद होता. तुझ्याकडून काही अपेक्षा नाही. कारण एका गुरुला एका शिष्याकडून काय अपेक्षा असते, आपण ज्याला शिकवलंय, ज्याला आपण ज्ञान दिलंय, त्या विद्यार्थ्यानं शिकून मोठं व्हावं. कारण तो विद्यार्थी शिकून मोठा झाला तर एक ना एक दिवस नाव त्याच्या कोणाचं निघत असते, त्याच्या गुरुचं निघत असते. काही नको. मग चलता चलता एक कर कृष्णा, एक कर. तुझ्या गुरुमाईनं तुला खूप जीव लावलाय. चलता चलता तुझ्या गुरुमाईला विचार काय पाहिजे का. भगवान श्रीकृष्ण गुरुमाईच्या जवळ गेले, हात जोडले, म्हणले माय मी वापस द्वारकेकडे निघालो, गुरु दक्षिणा म्हणून काय देऊ. त्या गुरुमाईच्या डोळ्याला पाणी आलं. आणि कृष्णा तू केविलवाण्या वाणीने विचारतोयस काय पाहिजे म्हणून. मग खरं सांगू का, मी एक माय आहे. आणि माईचं लेकराचं किती प्रेम असतं कृष्णा, तुला काय समजणार आहे. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. लेकराचं माईचं किती प्रेम आहे. ज्ञानोबा राय म्हणले, किंबहुना धरूर धरा जो मातेची उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. सांगता येत नाही किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. एक कर कृष्णा, माझं लेकरू या समुद्रानं नेलेलं लेकरू आणून दे. ज्ञानोबा म्हणले, त्या देवाला काय करता येत नाही. मृत गुरुपुत्रा निला तो तुवा पाडावा देखिला, तोही मी उगला कर्मे व्रते. बस देवाने इच्छा परिपूर्ण केली. परत आले. भगवान श्रीकृष्ण सुदामजी समवेत होते. आणि आल्याच्या नंतर दोघांचं आता प्रारब्ध बघा किती प्रारब्ध. ते प्रारब्ध इतकं प्रारब्ध भिन्न होतं की भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे झाले आणि सुदामजीच्या पदरात 18 विश्व दारिद्र्य पडलं. दारिद्र्य गरिबी म्हणतात कशाला, ज्याच्या जीवनामध्ये गरिबी आली ना त्याच व्यक्तीला गरिबीची व्याख्या सांगता येत असते. सज्जन हो, आपल्याला काय गरिबीची व्याख्या सांगता येईल, सांगता आली असती. आता खरं सांगू का, तुमच्या आमच्या जीवनामध्ये गरिबी नाही बरं. असा एक आपला गैरसमज आहे की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी गरीब आहे, असं बिलकुल सुद्धा समजू नका. स्वतःचं खच्चीकरण करून घेऊ नका. देवानं खूप आपलं चांगलं केलेलं आहे. कारण माणसाच्या जीवन जगण्याच्या 3 मूलभूत गरजा आहेत. एक अन्न, वस्त्र आणि निवारा. मला किती खरं सांगा, किती जरी पैसे संपले काही जरी झालं, या 10-5 वर्षांमध्ये काही अन्न पाण्या वाचून आपल्या महाराष्ट्रात लोक मेले का. किती अन्नाचं सुकाळ आहे, किती अन्न आहे, किती किती सुकाळ आहे आपल्याला. हो, सप्ताह जर सुरुवात केला जुन्या मंडळीनं तर सुरुवातीच्या वेळेस म्हण काय भरडायच्या, धन्या भरडायच्या आणि त्याचा प्रसाद करायचा. इसादला काकानं जेव्हा आमच्या विश्वनाथ मंदिरामध्ये सप्ताह सुरू केला त्यावेळेस पहिल्यांदा म्हण शेवटी काहीतरी एक पायलीवर लाया वाटल्या होत्या. आता अन्नाची काय कमी आहे. व सगळ्या गावाला गुलाबजामुन होते की याच कमी आहे का. हा बघा ते दाबून होते असंच आहे का. मग काय अन्नाची कमी आहे, किती आहे बघा बरं. परंतु एखाद्या फुटपाथवर झोपलेला एखादा निराधार आहे, एखाद्या रेल्वे स्टेशनला झोपलेला निराधार आहे, त्याला 4-5 दिवसापासून भूक लागलेली आहे
आणि 4-5 दिवसापासून भूक लागलेली असताना एखाद्या मोठ्या हॉटेलच्या हॉटेल मालकानं त्याचे उरलेले रात्रचे शिळे पदार्थ रस्त्याच्या कडीला कोणी घेत नाही म्हणून टाकून दिलेले आहेत आणि टाकून दिलेले पदार्थ 4 दिवसापासून उपवाशी असणारा व्यक्ती आपल्या हाताने वेचून खायलाय, त्याला गरिबीची व्याख्या विचारा. विठ्ठला काही जरी झालं किती जरी झालं तर काबाड कष्ट केले, थकलो तर आपण मेहनत केली आणि मेहनत केल्याच्या नंतर दिवस मावळला तर सुखानं पोहोडण्याकरिता स्वतःचे आपल्याला काय आहेत, घर आहेत, स्वतःचे निवारे आहेत. आणि काही जरी झालं किती जरी झालं तर वस्त्राच्या बाबतीत विचार जर केला तर अंग भरून घालण्यासाठी आपल्याला काय आहेत, हे कपडे आहेत. कपड्याचा किती सुकाळ झालाय, किती कपडे किती जरी बघितलं तर तुम्हाला सांगतो माणसाला एका माणसाला 50 ड्रेस झाली आणि 500 रुपयामध्ये नंबर 1चा ड्रेस यायला. 500 रुपयाला आपल्याला जर ते विकत असतील तर दुकानामध्ये तेला कितीला येत असेल, तेला जर समजा 400 रुपयाला येत असेल तर मिलमध्ये तयार किती रुपयाला होत असेल. तुमच्या आमच्या कपड्याचा विचार केला तर जुना काळ असा होता, म्हणून गावाला जायचं म्हणलं तर घरामध्ये एक चांगलं शर्ट राहायचं आणि पॅन्ट दुसऱ्याची मागून आणायची आणि त्या तांब्यामध्ये कोळसा टाकायचा बरं आणि त्या शर्टाला काय करायची, इस्त्री करायची. एवढी कपड्याची वस्त्राची कमतरता होती. आज आहे का ती कमतरता? नाही आम्हा वस्त्र या पोटाचे माऊली आमुचे पांडुरंग. वस्त्राचा विचार केला सज्जनो, भरपूर असे वस्त्र आहेत. पुरुष मंडळीला कपड्याची कमी नाही. स्त्रियाचा विचार केला तर महिला मंडळीला सुद्धा साड्याची कमी नाही. साड्या बघितल्याच्या नंतर पहिलं एक काहीतरी एक शकुन म्हणून चांगलं मूळ म्हणून मुळाला लग्नाला आल्याच्या नंतर मूळ पत्रिकेवर लिहिल्यावर लग्नाला आल्यास काय देत होते म्हणून साडी. जास्त कालावधी नाही, आता ह्या 4-5 वर्षाखालीच पत्रिकेसंगच मूळ आणि मुळासंगच साडी. परंतु आता साड्या एवढ्या झाल्यात म्हणून लोक साड्या वाटीनत मुळाला दुसऱ्या वस्तूच काय करायला द्यायला. आणि गणेश मामा दुसरं काहीच पड नाही, साड्याच पडायल्यात कपाट उघडल्या आणि कपाटात साड्या बघणं बसणत म्हणून रोहिदास महाराज या बाया त्या साड्या भांडे घ्यायला आणि भांडे घेऊन भांडे घरात बसणत म्हणून माया 4 मुळाच्या साड्या न्या म्हणाल्यात आपल्या भैमुगाला तिकडं. चला मला विषयांतर करायचं नाहीये. अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या जीवनाच्या जगण्याच्या मूलभूत गरजा असताना वस्त्राचा एवढा सुकाळ आहे. 18 ठिकाणी तिचं लुगडं फाटलेलं आहे आणि 18 ठिकाणी तिचं लुगडं फाटलेलं असताना 16 ठिकाणी त्या छिद्राच्या ठिकाणी तिनं ठिगळ लावलंय आणि 2 छिद्र ठिगळ लावल्याचे शिल्लक असताना तिथं ठिगळ लावण्यासाठी कपडाच नाही म्हणून त्या 2 छिद्राच्या ठिकाणी जिनं गाठ बांधली का नाही त्या सुशिलेला गरिबीची व्याख्या विचारा. विठ्ठला आणि ती गरिबी भोगत असताना सुदामजी एके दिवशी म्हणाले, सुशिले माझा लहानपणीचा एक मित्र होता आणि त्या मित्राचं नाव कृष्ण होतं आणि तेच कृष्ण आता द्वारकेचा राजा आहे. द्वारकेचा राजा ते पत्नी विचारू लागली, हो द्वारकेचा राजा माय मालक. आणि ते मित्र जर तुमचा राजा असेल आणि त्या मित्राची तुमची जर ओळख असेल आणि एवढा जवळचा तुम्ही संबंध एवढं तोंडाला पाणी आणून जर सांगत असताल आणि ओळख जर असेल तर 10-5 लाखाचा आपल्या गावासाठी फंड तरी मागा. त्यावेळेस मग सुशिले असं जमत नसतंय. एडी आहेस का काय, एडपट आहेस का काय. आपल्या मित्रानं दुसऱ्या मित्रावर केलेलं निर्लोभ वृत्तीचं प्रेम आहे आणि यदा कदाचित त्या निर्लोभ वृत्तीच्या प्रेमामध्ये जर आर्थिक व्यवहार झाला तर त्या आर्थिक व्यवहारामुळे ती मैत्री तुटण्याची शक्यता दाट आहे. मागता येत नसते, मागता येत नाही. असे 2 मित्र होते, असे 2 मित्र की त्यांनी जीवानं एकमेकानं राहत असताना एक घास दोघांनी खाल्ला, सोडून राहिलेच नाहीत. परंतु आर्थिक व्यवहार झाला मात्र आता ते दोघं एकमेकाचं तोंड पाहत नाही. म्हणून या मैत्रीमध्ये मैत्री तुटण्याची शक्यता दाट असते म्हणून मागता येत नसते.
त्यावेळेस ती सुशीला म्हणाली, मालक मी तुम्हाला मागा म्हणले नसते, मग कसं आहे आपल्या जीवनामध्ये गरिबी आली, बरं ठीक आहे गरिबी आली म्हणूनही मी मागा म्हणले नसते, ब्राह्मण असल्यामुळे मागण्याचा अधिकार आहे, ठीक आहे सुशीले मी जातो. मालक रिकाम्या हाताने जाऊ नका, तुम्ही भेटायला चाललात राजाला, भेटायला चाललात गुरुला, भेटायला चाललात देवाला आणि तुमच्या लहानपणीच्या मित्राला. काय नेऊ गो सुशीले, आपण काहीतरी त्या माझ्या मित्राला भेटायला न्यावं ना, आपण भेटायला ती वस्तू नेल्याच्या नंतर त्या देवानं संतुष्ट व्हावं, असं नेमकं आहेच काय आपल्याकडं. मुठभर पोहे घेतले, उपरण्यात गाठ बांधली आणि गेले देवाच्या दारापर्यंत. द्वारपालांनी अडवलं आणि अडवल्याच्या नंतर सहजच विचारलं, ए तुला कोण पाहिजे. सुदामजी असं एकदम थकलेल्या आवाजात म्हणले, कृष्णा पाहिजे. ए द्वारपाल म्हणला, तू काय असं काय कुठला कोण लागून गेलास तू, नीट बोल जरा आणि मोठ्यानं सांग तुला कोण पाहिजे ते. सुदामजीच्या डोळ्याला पाणी आलं आणि मोठ्यानं बोलून सांग म्हणल्याच्या नंतर अंतकरण विव्हळ झालं आणि सुदामजीच्या मुखातून शब्द निघाले, कृष्णा 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 कृष्णा. अरे नीट बोल, ते द्वारकाधीश आहे, राजाधिराज आहे, महाराजाधिराज असं म्हण. हात जोडले सुदामजीनं. म्हणलो असतो तर लहानपणी कृष्णा 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 म्हणण्याची मला काय लागलेली आहे, सवयच लागलेली आहे. त्याच्यातला एक द्वारपाल चांगला होता, ते म्हणला माणूस गरीब दिसायला आहे, तशी अवहेलना करू नको, नाव विचारमध्ये जाऊन सांग, नाव काय. सुदाम आहे. देवाला सांगितलं, तुम्हाला कथा सारांश भाग माहीत आहे. देव धावतच आले, पळतच आले आणि पळत आल्याच्या नंतर आता नेमकं काय करावं. सुदामजीला पाहिल्याच्या नंतर झालेली अवस्था पाहिली आणि डोळ्यातून देवाच्या पाणी आलं. परंतु माझा किती दिवसांना माझा जीवलग सखा मला भेटलाय याचा देवाला आनंद झाला. सुदामजी को देखत श्याम हसे, सुदामजी को देखत श्याम हसे, फटी हुई धोती टूटी रे पगड़िया, चालत पाव घसे, सुदामजी को देखत श्याम हसे. सिंहासनावर नेऊन बसवलं, पाद्यपूजा केली आणि पाद्यपूजा केल्याच्या नंतर सुदामजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. का पाणी येऊ लागलं, कुठे मित्राचं राजवैभव, कुठे आपले फाटलेले हे मळालेले कपडे, कुठे हे छिद्र पडलेले आपले धोत्र. चला आपण बसल्या बसल्या उपरण्याची गाठ सोडावं म्हणून उपरण्याची ज्यावेळी सुदामजी गाठ सोडायले तेवढ्यात देव म्हणाले, सुदामा काय रे उपरण्यात. देवा आमच्या उपरण्यात काय असणार आहे. बाबेजीने कछू भेट पटाई, बाबेजी ने कछू भेट पटाई, पोहाती न पसे, सुदामजी को देखत श्याम हसे. सुदामा ठीक आहे, काय हरकत नाही, देते पोहे. सेवन केले, आता रडणं थांबत नव्हतं. त्यावेळेस मग देव म्हणाले, सुदामा तू येडा आहेस का काय रे, मला माहिती आहे तुझ्या जीवनामध्ये गरिबी आहे आणि ती गरिबी तू प्रारब्धानं भोगत आहेस. ते भोगत असताना एक ध्यानात ठेव, आली तुझ्या जीवनामध्ये गरिबी, मग एक तर तुझ्या लक्षात आहे की नाही, हम तुम मित्र है बालकपन मो, हम तुम मित्र है बालकपन मो, अब तुम दूर बसे, सुदामजी को देखत श्याम हसे. रडायला काय झालं सुदामा, तुझ्या जीवनामध्ये प्रारब्धानं तू भोगत असतानाची गरिबी पाहतोय. आता एक ध्यानात ठेव, या द्वारकेचा राजा तुझा लहानपणीचा कोण आहे, तुझा मित्र आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोय घेऊन या त्याचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. ते शुद्ध भाव पाहिला आणि ती गरिबी आली होती. अख्खी नगरी सुदाम देवाची कशाची केली, सोन्याची केली. अख्खं गाव सोन्याचं केलं. अख्खं गाव जर सोन्याचं केलं असेल सज्जन हो, काहीतरी तोळाभर सोन्याचा भाव आहे म्हण 72,000 रुपये 500. आजच्या 2 दिवसातला भाव किती आहे,
72,000 71,000 तोळा. आणि तोळा म्हणजे किती असते दत्र 2 खाताच्या पिशव्या भरत्या. अरे एकच येड ह्या बोटामध्ये नाही तर 2 येडे. तोळाभर सोन्याची तेवढी किंमत आहे. आणि गाव जर सुवर्ण नगरी जर केलेली असेल तर मग मला आता तुम्हाला विचारायचंय गरिबी राहिलीच कुठं? विठ्ठला गरिबी जाण्यासाठी किंबहुना त्या प्रारब्धात बदल होण्यासाठी हरी कृपे त्याचा नाश झाला प्रारब्धात बदल. मग ते प्रारब्धात बदल होण्यासाठी कृपा अत्यावश्यक आहे. ती कृपा म्हणजे हरी कृपा, म्हणजेच भगवंत कृपा, म्हणजेच देव कृपा. आता ऐका, देव कृपा होण्यासाठी सज्जन हो अलीकडे 3 कृपा आहेत. त्या 3 कृपेमध्ये पहिली कृपा सुहा अंतकरण कृपा, 2 शास्त्र कृपा, 3 संत कृपा आणि 4 देव कृपा. माणसाच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना सगळ्यात पहिल्यांदा कृपा जर कोणती महत्वाची असेल तर ती कृपा आहे सुहा अंतकरण कृपा. सुहा अंतकरण कृपा म्हणजे अंतकरणाला समानार्थी शब्द आहे मन. एखादा माणूस जोऱ्यानं बोलला, मोठ्यानं बोलला, शिव्या दिल्या की खऱ्या अर्थानं पुढच्या माणसाचं काय दुखत आहे? मन दुखत आहे. माणूस म्हणतो एवढं बोलायला नाही पाहिजे होतं, माझं अंतकरण काय झालं? दुखलं. अंतकरण दुखलं म्हणजेच समान अर्थानं काय दुखलं? मन दुखलं. म्हणून सगळ्यात महत्वाची जर कृपा कशाची आहे तर सज्जन हो मनाची कृपा आहे. आपण जे कीर्तनाला आलोत ना, खरं सांगा बळजबरीनं आलोत का मनानं आलोत? मन इतकं भारी आहे, बहु चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. इतकं मन भारी आहे की मनु राजा एक देहपुरी, असे नांद तू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा, मनवोनी आलो या देशा. या मनाची कृपा महत्वाची आहे. आता मी वळायलो शास्त्र कृपेकडे. मन कृपा हे एखाद्या वेळेस गणेश मामा होईल हो, परंतु मन कृपा झाल्याच्या नंतर वाटते बाबा गावात रामायण चालू आहे, रामायण चालू असताना दररोज 8:30ला यावं, रामायण वाचावं. आणि त्याच शरीराचं दुसरं मन म्हणतंय रामायण वाचायला लय नरडत आणावं लागतंय. रामायण वाचण्यापेक्षा त्या रामायणाचा मस्त पदशीर काय सांगावं, अर्थ सांगावं. हो, असं अर्थ सांगायला खऱ्या अर्थानं मन बसलं. वाचणाऱ्याला म्हणला वाचवी, वाचविणाऱ्यानं वाचविली. भावार्थ हे राजभुवन, प्रथम दार वंठा श्रवण, दुसरे द्वार ते साधन, नित्यानित्य ज्ञान ते तिजे. सांगणार म्हणला ओवी फारच गोड आहे, अर्थ एवढा गहन आहे, आणि सांगावंच काय, घ्या पुढची ओवी. घेतली पुढची ओवी. चवथा दार वंठा मनन, पाचवा तो निधी ध्यास जान, 6वा तो वैराग्य पूर्ण, 7वा तो जान साक्षात्कार. ओवी वाचली की यानं म्हणायची ओवी लय चांगली आहे. आणि तुम्हाला काय सांगावता त्या वाचल्या पुढची वाचणार चॅप्टर होतं ते म्हणला मी ओवी वाचली की हे म्हणाले घ्या पुढची घ्या पुढची. त्यानं रामायणातली घेतली नाही, पाठ असलेली भागवतातलीच घेतली. बालकय कय कुलता त्याशी माता हनितल्या लाटा. बाबा बाबा म्हणला ही तर पुढी वाचायला तर लईच गोड ओवी आहे. मग ही रामायणातली ओवी ऐकायला आणि अर्थ सांगायला सुद्धा खूपच गोड आहे. ते म्हणला ही ओवी रामायणातली नाहीच, ही ओवी आहे भागवतातली. विठ्ठला या माध्यमातून तुम्हाला सांगायचे शास्त्र कृपेच्या अलीकडे लागता कामा नये. हो, असे बरेच काही लोक होते त्यांच्या जीवनामध्ये शास्त्र कृपा सज्जन झाली, परंतु ती शास्त्र कृपा त्यांना चिरकाल टिकवता आली नाही. हो, अंतिम श्वासापर्यंत ती शास्त्र कृपा टिकली पाहिजे. आणि ती शास्त्र कृपा जर टिकवायची असेल तर महत्वाची कृपा आहे ती म्हणजे संत कृपा. कारण संत कृपा झाल्याशिवाय 4थ्या कृपेपर्यंत जाता येत नाही. 4थ्या कृपेपर्यंत जाण्या
करण्यासाठी हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय तनु मनोजीवे चरणासे लागावे अगर्वता करावे दास्य सकळ संतावे न प्राप्ती नाही ऐसी वेद देते ग्वाही संत हे देवापर्यंत नेतात आणि मग देवापर्यंत गेल्याच्या नंतर ते देवकृपा होते परंतु या संतांच्या बाबतीत विचार केला महाराज संत कृपा होण्याच्या अगोदर दोन शब्द आहेत ते शब्द म्हणजे एक मध्यस्थानी असणारा शब्द आहे संत संगत आणि संत संगतीच्या अलीकडचा शब्द आहे तो शब्द म्हणजे संत भेट बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली संत भेटच दुर्लभ आहे संत भेटीपेक्षा संत संगत त्याच्यापेक्षा दुर्मिळ आहे परंतु ही संत संगत मिळाल्याच्या नंतर कृपा देवाची होते अर्थातच माणसाचा उद्धार होते माणसाचा फायदा होते माणसाला लाभ होते नुसता लाभ होत नाही विशेष लाभ होते लाभ तो विशेष महात्म्यांची संगती मिळाली तर काय होते महाराज म्हणले नुसता लाभ नाही विशेष लाभ प्राप्त होते लाभ तो विशेष संत संगतीने विशेष लाभ प्राप्त होते मग या संत संगतीने विशेष लाभ कोणाला मिळतंय इथं बसलेल्या मंडपातल्या माणसाला प्राप्त होते मग इथं बसलेले मंडपातले माणसं हे जागृती अवस्थेतले आहेत स्वप्न अवस्थेतले निद्रा अवस्थेतले आहेत का या मंडपात बसलेले माणसं मृत अवस्थेतले आहेत कसे जागृती अवस्थेत आहात ना मग तुम्ही आम्ही जागृती अवस्थेमध्ये असताना सज्जन हो जागृती अवस्थेतल्या व्यक्तीचा संत संगतीने उद्धार होईल संत संगतीने जागृती अवस्थेतल्या माणसाला विशेष लाभ प्राप्त होईल याच्यामध्ये काय नवल आहे कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी मायेर घेल मेले माणूस जित उठविल वेळ काळा ते ग्रासी लगा या संत संगतीनं सती जायला निघालेली स्त्री होती मग सच्चिदानंद बाबाला मृत अवस्थेतून ज्ञानोबरायानं जाग केलं संत संगतीचा स्पर्श झाला आणि त्याच संत संगतीच्या स्पर्शानं शके 1212 उत्तरे तव टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला संतांच्या संगतीचा स्पर्श झाला सज्जन हो जीवन सुधारलं संतांच्या संगतीचा स्पर्श झाला रेड्याचा उद्धार झाला संतांच्या संगतीचा स्पर्श झाला दैठणकराच्या बुवासाहेब महाराजाच्या घोड्याचा उद्धार झाला सज्जन हो भिंतीला स्पर्श झाला ज्ञानोबरायाच्या संगतीचा चालविली जड भिंती मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा संत संगतीनं तुमच्या आमच्या जीवनामध्ये विशेष लाभ प्राप्त होते संतांच्या संगतीनं काय फायदा होते सज्जन हो पुष्कळ दृष्टांत आहेत पुष्कळ प्रमाण आहेत संतांच्या संगतीने विशेष लाभ प्राप्त होतो हे आम्हाला समजलं महाराज आमचा एक तुम्हाला प्रतिप्रश्न आहे अभंगामध्ये संतांच्या संगतीने विशेष लाभ प्राप्त होते हे आम्हाला समजलं मग आम्हाला तुम्हाला एक विचारायचं आहे की संत संग जर जीवनामध्ये नाही मिळाली तर
तुकोबाराय म्हणले मी एक निश्चितपणे सांगतो, संत संगत मिळाली तर विशेष लाभ प्राप्त होते, लाभ तो विशेष संत संगे. आणि संत संग जर नाही जर मिळाली तर मी त्याला काहीच करू शकत नाही. जेथे जावे तेथे संगतीचा जर विचार केला तर संत संगतीने विशेष लाभ प्राप्त होते. आणि नाही संत संगती जर मिळाली तर मी त्याला काही करू शकत नाही. तुमचं प्रारब्ध तुमच्या सोबत आहे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. हा, झाली संत संगती, झाला संतांच्या संगतीचा स्पर्श तर विशेष लाभ प्राप्त होते. महाराज, आमच्या जीवनामध्ये जर विशेष लाभ प्राप्त होत असेल, आमच्या जीवनामध्ये मागील जन्मातलं कर्म वाईट असेल आणि हे कर्म भोगत असताना आमच्या प्रारब्धामध्ये जर आम्हाला बदल व्हावा वाटत असेल तर आम्हाला संत संगत महत्वाची आहे. मग ही संत संगत मिळते कशानं? तुकोबाराय म्हणजे दुसऱ्या चरणानं. वाजविणारे हे मया कीर्तनाला लई नसते. रोहिदास महाराजांना आज चांगला जोड हे जमिलाय. अंतराय मूळ नुपजे तेथे पूर्वीची पुण्य असेल तर या पूर्व पुण्येनं संताची संगत मिळते. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकडाला ही जे पाठवाटी
तय होय भेटी हरिप्रियाची. पूर्वीची पुण्याई असेल तर पूर्व पुण्याईनं संत संगत मिळते. बर महाराज, पूर्वीच्या पुण्याईनं जर संत संगती मिळत असेल तर मग निकटवास बरा संतापायी. तिसऱ्या चरणाचं उत्तरार्ध आहे हा. किंवा संताच्या सहवासामध्ये आमचं जीवन जावं. संताच्या सहवासामध्ये निकटवास बरा संतापायी असं महाराज तुम्ही म्हणताय. संत हा शब्द इथं उच्चारलाय, परंतु या संताच्या बाबतीमध्ये संताचा सहवास हवा आहे. परंतु संत आता राहिलेतच कुठं. संत होते ज्ञानोबा, ते संजीवन समाधिस्थ झाले. संत होते तुकोबाराय, ते वैकुंठ गमनस्थ झाले. संत होते नाद बाबा, ते जल समाधिस्थ झाले. मग संत जर खऱ्या अर्थानं समाधी अवस्थेमध्ये जर पोहोचले असतील तर शरीर रूपाने आम्हाला संतांचा सहवास मिळेल कसा. तुकाराम महाराज म्हणजे शरीर रूपाने जरी संतांचा सहवास नाही मिळाला तर ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन म्हणजे ज्ञानोबारायाचा सहवास. विठ्ठला तुकोबारायाच्या गाथ्याचं चिंतन म्हणजे तुकाराम महाराजाचा सहवास. एकनाथी भागवताचं चिंतन म्हणजे नाथबाबाचा सहवास. म्हणून निकटवास बरा संतापायी. आणि मग या प्रपंचाचा विचार केला आणि संत सहवासाचा विचार केला तर प्रपंचामध्ये जीवन जगत असताना काही भाग्यवानाचे लक्षण आहेत. परंतु तुकोबाराय म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून संत सहवास जर मिळत असेल, संत सहवासानं जर लाभ होत असेल तर भाग्य तरी नव्हे भाग्य पुत्रधारा निकटवास बरा संतापायी. या धनाच्या बाबतीमध्ये, पुत्राच्या बाबतीमध्ये, दारा म्हणजेच पत्नीच्या बाबतीमध्ये एक लौकिक दृष्टीने विचार केला. या तीन गोष्टी ज्याला प्राप्त झाल्या त्याला भाग्यवान समजले जाते. बरोबर आहे. मग तुकाराम महाराज म्हणाले भाग्य तरी नव्हे धन. ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, त्या माणसाला भाग्यवान समजलं जातंय की नाही? जातंयच. कारण धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. आहे धनवान माणसाला मान्यता, परंतु ती मान्यता असणारी कुठपर्यंत आहे? जोवरे चळन गा तोवरे मन ती माझा, माने ती लहान थोर देह सुखाची एकाजा, इंद्रिय मावळले आला बागुल आजा. ऐसा विपरीत झाला तोची देह नव्हे दूजा, आता माझी करी चिंता दृष्टी देई पांडुरंग माय बापा. या धनवान माणसाचा विचार केल्यावर आहे मान्यता, परंतु जोपर्यंत शरीरात सामर्थ्य आहे तोपर्यंत. आणि एकदा का शरीरातलं सामर्थ्य निघून गेलं तर भूषणे ही घेती काढून या. हो, श्रीमंत माणूस मेला पुण्याचा एका महिन्याखाली. लय श्रीमंत 10 किलो सोनं अंगावर घालीत होता. किती? 10 किलो सोनं अंगावर घालीत होता. त्या 10 किलो अंगावर सोनं, नाव तुम्हाला माहित असेल, पंढरी शेठ फडके. आता किरण साऊंड वालं रेकॉर्ड करते आता, म्हणून आता जरा माणूस होता. अंगावर 10 किलो सोनं होतं. काय सांगावं सदाशिव बापू, मी मातीला गेलतो आणि मातीला गेलतो 10 किलो अंगावर सोनं घालीत होता ते माणूस. घरच्याला थोडी सुद्धा दया आली नाही. सरनात जळू देताना फक्त 2.5 किलो जळू दिलं. फक्त किती किलो? काही येडपट आहेत का? 2.5 किलो नाही, फक्त किती? 1 ग्राम बी नाही, गुंज बी नाही. तुळशीचं पान चांगलं असतं म्हणजे विठ्ठला. एवढ्या मोठ्या माणसाची जर ही अवस्था असेल तर तुकोबाराय म्हणले भाग्य तरी नवे धन, भाग्य तरी नवे पुत्र. पोरग झालं, आनंद झाला. गडबडीनं गंगाखेडच्या दिलक चौकात गेलं, ज्ञानोमाची कलम गेली, म्हणला घ्या पेढे. आहे आनंद बाबा, चांगला आहे, पोरग व्हावं. परंतु त्या पोरानं त्या मायबापाची सेवा केली तर ते मायबाप भाग्यवान.
आता कलियुग आहे, कलियुगाचे दादा ऐकावे थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, व्रतारा सोडून घरोघरी फिरतील नारी, ऐसा माझा हे जे लिहिलेलं आहे ते वासनाथ बाबांना कशात लिहून ठेवलेलं आहे? शकुनामध्ये लिहून ठेवलेलं आहे. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, शकुन सांगा आले निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, शकुन सांगा आले पुत्राच्या बाबतीत विचार केला आहे, ज्याला पूरक झालंय ते बाप भाग्यवान, परंतु बापाची सेवा केली तर तो बाप भाग्यवान, परंतु जर सेवा करत नसेल तर तुकाराम महाराज म्हणजे भाग्य तरी नव्हे पुत्र, भाग्य तरी नव्हे दारा, दारा म्हणजे पत्नी, पत्नी म्हणजेच बायको, लग्न झालं बायको मिळाली तर खऱ्या अर्थानं हे कशाचं लक्षण आहे? भाग्यवानाचं लक्षण आहे. कारण आयसरचे आयसर पोरं तसेच राहिलेत. मग लग्न झालं की पोरायचं समजारीत बाबा बाबा चांगलं झालं रे बाबा, काय विचारायचं नशीब म्हणावं त्याचं. काय झालं? लग्न झालं, बायको मिळाली. आता तो बरं म्हणजे बायको मिळाली म्हणजे त्याला भाग्यवान समजावं का? देह गृहाची कामिनी तिथवर राहिली भुवने, मी जळत असे स्मशाने, आग्ने सवे एकला म्हणून भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतापाई तुका मने हेची करावे मिराशी, बळी संतापाशी द्यावा जीव विठो पार सहवासानं चालत असताना एक आता समारोप प्रसंगी सांगतो. संत संगत, संत सहवास म्हणजे नेमकं काय? तर संत संगत म्हणजे खऱ्या अर्थानं संत विचार. आणि या संत विचारानं चालत असताना संत विचारामध्ये विचार आपल्या मनामध्ये बिंबणे आणि येतच या परमार्थामध्ये चालत असताना येणे चिपंते चालू जाता, न पडे गुंता कुठे काही, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. संत विचारानं चालावं, माणसाच्या जीवनामध्ये फायदा होते, लाभ होते. आणि याच संत विचारानं चालत असताना दरवर्षी प्रमाणाचा ब्राह्मणी ग्रामस्थांचा हा नियम, ब्राह्मणी ग्रामस्थांचा हा सप्ताह आपण अतिव श्रद्धेने श्रद्धापूर्वक अंतकरणाने समर्पित करत असताना झालेली कीर्तनरूपी सेवा मारुती याच्या चरणी ब्रह्मचैतन्य सद्गुरू मोतीराम महाराजांच्या, मोठ्या महाराजांच्या, काकांच्या चरणी सादर समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर